एका गावामध्ये मोहन नावाचा एक गरीब माणूस आपल्या बायको राधा बरोबर एका तुटलेल्या झोपडीमध्ये राहायचा. मोहन गावामध्ये सगळ्यात जास्त धनवान आणि क्रूर व्यक्ती भीमाच्या हवेलीमध्ये साफसफाईचं काम करायचा. एक दिवस मोहन कामावर जात होता की तेव्हा त्याची बायको राधा त्याला बोलते, अहो ऐका, उद्या मी जुन्या डब्यामध्ये काही जुने कपडे शोधत होते. तो डबा तुमच्या बाबांचा होता. मला त्या डब्यामध्ये कागद मिळाला आहे आणि त्या कागदाने मला एकदम आश्चर्यचकित केलं आहे. दाखव, मला सुद्धा दाखव. असा कोणता कागद आहे ज्याने तुला आश्चर्यामध्ये टाकलं? राधा तो कागद मोहनच्या हातामध्ये देते आणि बोलते, ह्यामध्ये तुमच्या बाबांचं नाव लिहिलेलं आहे आणि तुम्ही भीमाच्या हवेलीवर जे काम करता ह्यामध्ये त्या हवेलीचा नकाशा पण बनलेला आहे. मोहन त्या कागदाला वाचतो आणि आश्चर्याने बोलतो, राधा, ह्या कागदाच्या अनुसार तर वडील आपले भीमसिंहच्या हवेलीचे मालक आहेत. असं कसं होऊ शकतं? मी हा कागद सरपंचींना दाखवतो. मोहन तो कागदाचा तुकडा खिशामध्ये ठेवतो आणि गावाच्या मुखियाकडे जातो आणि तो कागद त्याला देतो आणि बोलतो, सरपंचजी, माझ्या बायकोला माझ्या वडिलांच्या जुन्या पेटीमध्ये हा कागद भेटला आहे. याच्यामध्ये सरपंचाच्या जमिनीचा नक्षा बनलाय आणि याच्यावर माझ्या वडिलांचे हस्ताक्षर सुद्धा आहेत. मुखिया त्या कागदाला बघून मोहनकडे उदास होऊन बोलतो, मोहन, हे एक रहस्य आहे आणि हे रहस्य गावातल्या सगळ्या माणसांना माहिती आहे. प्रत्येक माणसाला माहीत आहे, पण तू किती अभागी आहेस. सरळ सरळ सांगा सरपंचजी, तुम्हाला सांगायचं काय आहे? मोहन, तुझे वडील आणि भीमा खूप आधी काही जमान्यामध्ये खूप चांगले मित्र होते आणि काही दिवसापूर्वी नाही, आणि एक दिवस तुझे पिता अचानक धनवान बनले आणि भीमा त्यांच्याच हवेलीमध्ये नोकरी करायला लागला. परंतु तुझ्या जन्मानंतर आणि जेव्हा तुझा जन्म झाला त्याच्यानंतर तुझे आई वडील स्वर्गवासी झाले. भीमाने तुझा सांभाळ केला आणि तुझं लग्न केलं आणि तुला तुझ्याच हवेलीमध्ये नौकर बनवलं. मोहन आपल्या मनामध्ये खूप सगळे प्रश्न घेऊन भीमाच्या हवेलीमध्ये परत येतो. मोहनला बघून भीमा रागात होऊन बोलतो, ही काय वेळ आहे का कामावर यायची मोहन? हवेली किती घाण होऊन गेलीये आणि तू कुठे होतास? मी सरपंचींसोबत बोललोय आणि त्यांनी सांगितलंय की ह्या हवेलीचे मालक माझे वडील होते. शेवटी हे काय रहस्य आहे? अच्छा, तर तू गावातल्या लोकांच्या बहकाव्यामध्ये येतोयस काय? अरे, तुझे आई वडील तर तुला जन्म दिल्यानंतरच निघून गेले. मीच तुला सांभाळ करून करून मोठं केलंय आणि तुला राहण्यासाठी झोपडी दिली आणि तू ह्या हवेलीला तुझ्या वडिलांची हवेली म्हणत आहेस. इतकं बोलून भीमाने मोहनला आपल्या हवेलीतून बाहेर ढकलून टाकलं. मोहन तोंड पाडून आपल्या झोपडीमध्ये परत येतो. काय झालं? तुम्ही इतकं लवकर का आला? मोहन सगळं काही तिला सांगतो. मालकाने मला हवेलीच्या कामामधून काढून टाकलं. शेवटी तुम्हाला काय गरज होती त्यांना हे सगळं विचारायची? आता आम्ही काय करायचं? या गावामध्ये कोण तुम्हाला काम देणार आहे? हाच तर विचार करून करून मीच खूप चिंतेमध्ये आहे. तेव्हा तिथे मुखिया येतो. मोहन, मी असं ऐकलं आहे की भीमाने तुला कामावरून काढून टाकलं. हो सरपंची, तुम्ही जे सांगितलं मी तीच गोष्ट मालकांना विचारली आणि ते त्याच गोष्टीवरती भडकले. मोहन, तुला चिंता करायची काहीच गोष्ट नाहीये. मी तुला जे पण सांगितलंय ते सगळं खरंच होतं. तू एक काम का नाही करत? कसलं काम? अरे मोहन, तू आता तरुण आहेस, ताकदवर आहेस. आपलं गाव घन्या जंगलांच्या मध्ये येतं. तू जंगलामधून लाकडं कापून बाजारामध्ये का नाही विकत? जेवढा भीमा तुला पगार देतो त्याच्यापेक्षा जास्तच तू कमावशील. मुखियाचा हा सुझाव मोहनला खूप आवडला. तो दिवस मोहन जंगलामध्ये लाकडं कापण्यासाठी निघून गेला. मोहनने बघितलं की जंगलामध्ये एक लाकूड कापत आहे. तो लाकूड कापणारा मोहनकडे बघतो आणि बोलतो, असं वाटतंय आज तुझा पहिला दिवस आहे. काय नाव आहे तुझं? माझं नाव मोहन आहे. तेव्हा मोहनची नजर समोर घनदाट जंगलांवर पडली. तू या झाडाला का कापत आहेस? त्या समोरच्या झाडाचं लाकूड तर खूपच चांगलं दिसत आहे. बाजारामध्ये चांगल्या दामात विकलं जाईल. लाकूड कापणारा घाबरत घाबरत मोहनकडे बघतो आणि बोलतो, हे बघ, तू नवीन आहे त्यामुळेच तुला आम्ही सांगत आहे. ज्या झाडाचं लाकूड तुला चांगलं दिसत आहे
त्या झाडांपासूनच जंगलाचा रस्ता चालू होतो, जिथे झाडं बोलत असतात. कोणताच लाकूड तोडा त्या दहशतीमुळे त्या झाडाच्या सीमाच्या पुढे नाही जात. इतकं बोलून तो लाकूड कापणारा तिथून निघून गेला. मोहन स्वतःकडून बोलायला लागतो. भला असं कसं होऊ शकतं? मी तर त्याच झाडाचं लाकूड कापेल. मोहन हळूहळू आपले पाय उचलून त्या झाडाकडे पोचतो. त्याने जसंच ती कुल्हाडी त्या झाडावर चालवली, अचानक त्या झाडामधून एका माणसाची आवाज आली. मला नका कापू, आम्ही झाडं आहेत तर काय झालं, आमच्यामध्ये सुद्धा जीव आहे. हे बघून मोहन आश्चर्याने बोलला. याचा अर्थ लाकूड तोडा खरंच बोलत होता. तू माझ्यावरती कुऱ्हाड चालवली, मला खूप दुखत आहे. मोहन त्या झाडाकडे बघतो आणि बोलतो. असे तर झाडं खूपच आहेत संसारामध्ये, मग त्यांना त्रास का नाही होत? सगळ्यांना त्रास होतो, पण त्यांना सांगायची शक्ती नसते. मोहनने बघितलं की त्या झाडाच्या शाखामधून पाण्याचे थेंब पडत आहेत. हे पाण्याचे थेंब का गळत आहेत? हे पाण्याचे थेंब नाहीत, माझ्या डोळ्यातले अश्रू आहेत. हे ऐकून मोहनला खूप वाईट वाटायला लागलं. मला क्षमा करा बोलणाऱ्या झाडांनो, आतापासून मी कुठल्याच झाडाला नाही कापणार. मोहन इतकं बोललाच होता की तेव्हा रंगीत किरणांबरोबर ते झाड एका सुंदर पुरुषमध्ये परिवर्तित झालं. मोहन आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतो आणि बोलतो. कोण आहात तुम्ही? मी वनरक्षक आहे. याच्या आधी खूप लाकूड तोडे आले, पण घाबरल्यामुळे ते पळून गेले. पण तू दुसरा असं लाकूड तोडा आहे, ज्याच्या मनामध्ये झाडांबद्दल प्रेम आहे. तर मग पहिला लाकूड तोडा कोण होता? तुझे वडील. मी तुला ओळखतो, चल माझ्यासोबत, मी तुला काही दाखवू इच्छितो. वनरक्षक मोहनला त्या जंगलाच्या आत घेऊन जातो. जंगलाच्या आतला दृश्य पाहून मोहनचे डोळे आश्चर्याने मोठे मोठे होतात. मोहन बघतो की त्या जंगलाच्या झाडांवर फळं आणि पानांच्या जागेटी खूप सुंदर सुंदर भांडी लागलेली आहेत. हे तर खूपच वेगळं जंगल आहे. या झाडांवरती तर पानं आणि फुलांच्या ऐवजी भांडे उगवत आहेत. तू एकदम बरोबर बोलत आहेस, हे एकदम जादूच्या भांड्यांचं जंगल आहे. खूप वर्षांपूर्वी तुझे वडील या जंगलात आले होते आणि मी त्यांना एक जादूचं भांड दिलं होतं भेट स्वरूपात. ते त्या जादूच्या भांड्यामधून जेवढंही धन मागत होते ते त्यांना भेटून जात होतं. त्या जादूच्या भांड्यामुळे ते खूप श्रीमंत माणूस झाले. श्रीमंत झाल्यानंतर त्यांनी गावातल्या व्यक्तींची मदत करायचंही ठरवलं होतं. आणि हीच ती गोष्ट ती त्यांचा मित्र भीमाला बिलकुल आवडली नाही. भीमा आपल्या गरिबीबद्दल सांगून तुझ्या वडिलांच्या हवेलीमध्ये कामाला लागला आणि तुझ्या वडिलांकडे लक्ष द्यायला लागला आणि त्याला त्या जादूच्या भांड्याचं रहस्य जाणून घेतलं. त्याने तुझ्या वडिलांना जादूच्या भांड्याबद्दल खूप विचारलं, पण तुझ्या वडिलांनी त्याला काही सांगितलं नाही. भीमाने रागात येऊन तुझ्या आईला आणि तुझ्या वडिलांना रहस्यमयरित्या मारून टाकलं आणि बदल्यांच्या भावनेमध्ये तुला तुझ्याच हवेलीमध्ये नोकर बनवून टाकलं. एवढं बोलून वनरक्षकने एक मोठं भांड मोहनला दिलं आणि बोलला. या भांड्यामधून तू जेवढंही धन मागशील ते तुला भांड पूर्ण धन देईल. मला माहित आहे की जेव्हा भीमा तुला धनवान होताना बघेल तेव्हा तुझ्याकडे सुद्धा धनवान होण्याचं रहस्य पत्ता लावण्यासाठी येणार. पण तू तुझ्या वडिलांसारखं त्याच्याकडून काहीच नको लपवू, त्याला इथे घेऊन ये. पण का? जेव्हा तू त्याला इथे घेऊन येशील तेव्हा स्वतःला जाणून घेशील. मोहन आनंदाने त्या जादुई भांड्याच्या जंगलाने जादूचं भांड घेऊन आपल्या घरी येतो आणि सगळं काही आपल्या बायकोला सांगायला लागला. आता आपण गरिबीत नाही राहणार. अहो, तर आपण या जादुई भांड्यामधून खूप सगळं सोनं आणि चांदी मागून बघूया. मोहन जादुई भांड्याकडे बघतो आणि बोलतो. जादूच्या भांड्या, मला खूप सारं सोनं, चांदी, हिरे आणि पैसा दे. दुसऱ्या क्षणी रंगीत किरणांबरोबर जादुई भांड्यामध्ये सोनं, चांदी आणि हिऱ्यांचा ढेर लागून गेला. राधा, हे तर खरंच जादूचं भांड निघालं ग. काहीच दिवसामध्ये मोहन आपल्या गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनला. मोहनची हवेली आता भीमाच्या हवेलीपासून खूप जास्त सुंदर होती. मोहनची तरक्की भीमाला बघवत नव्हती.
तो एक दिवस रागात मोहनकडे येतो आणि बोलतो, तू तर माझ्या हवेलीमध्ये साफसफाई आणि नोकराचं काम करत होतास. तुझ्याकडे एवढं धन कुठून आलं? मला तुमचीच वाट बघत होतो मालक. खरं तर माझ्याकडे एक जादूचं भांडं आहे, ज्याच्यामधून मला जेवढं पाहिजे तेवढं सोनं चांदी हिरे मागेल तेवढं भेटून जातं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे पण एवढंच धन असो, तर मग तुम्हाला माझ्यासोबत जादूच्या जंगलामध्ये यावं लागेल. भीमा हसत हसत मोहनला बोलतो, तू तुझ्या पितासारखा मूर्ख नाहीयेस. त्याच्याकडे पण एक रहस्यमयी भांडं होतं आणि मी त्याला विचारलं पण होतं की शेवटी त्याला ते भांडं कुठून भेटलं, पण त्याने मला ते सांगितलंच नाही. तुम्ही एकदम बरोबर बोलले. चला माझ्यासोबत. काही क्षणांमध्ये मोहन भीमाला जादुई भांड्याच्या जंगलामध्ये घेऊन गेला. भीमा त्या जंगलाला बघून आश्चर्याने बोलतो, हे तर खूपच वेगळंच जंगल आहे. तेव्हा रंगीत प्रकाशाबरोबर तिथे वनरक्षक प्रकट होतो आणि रागात भीमकडे बघतो आणि बोलतो, तू इथे आला आहेस, पण आता तू कधीच वापस नाही जाणार. या जादूच्या जंगलामध्ये जेवढेही भांडे लटकलेले आहेत त्यामधले काही उगवलेले जादूचे भांडे आहेत आणि काही जे मनुष्य आहेत ज्यांच्यामध्ये लालच आणि ईर्ष्या भरलेली होती. तू मोहनच्या आईवडिलांची हत्या करून मोहनकडून त्याचं लहानपण काढून घेतलंस. तुला त्याची शिक्षा जरूर भेटणार. तुला याबद्दल कसं काय माहिती? कारण मीच तो वनरक्षक आहे ज्याने मोहनच्या वडिलांना तो जादूचं भांडं दिलं होतं. मला माहीत होतं मोहन एक ना एक दिवस या जंगलामध्ये वापस येईलच आणि मी त्याच्याकडूनच त्याच्या पित्याच्या हत्याराला इथे घेऊन येईल आणि त्याला शिक्षा देईल. आता तू तुझं पूर्ण जीवन याच जादूच्या जंगलामध्ये घालवशील आणि भांडं बनून लटकत राहशील. अचानक वनरक्षकच्या डोळ्यामधून रंगीत प्रकाश निघायला लागला आणि भीमा भांड बनून एका झाडावर लटकू लागला. वनरक्षक हसत हसत मोहनला बोलतो, तुझ्या आईवडिलांच्या हत्याराला शिक्षा भेटली आहे. एवढं बोलून वनरक्षक तिथून गायब झाला आणि मोहन हसत हसत आपल्या घरी निघून गेला. सुजाणगडाचे गावकरी पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे वैतागले होते. ते राजा रतनसिंग चव्हाणच्या विरोधात बंड करून उतरले होते. महाराजांचा विजय असो. बोल वीरभद्र, काय बातमी आहे? आपल्या राज्याची काय अवस्था आहे? मला माफ करा महाराज, पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे जनता खूप चिडलेली आहे. आपण काय करू शकतो मंत्री, ज्याच्यामुळे जनतेचा राग कमी होईल? महाराज, आपण पेट्रोलचा यज्ञ करून राज्यातल्या विहिरीतल्या पाण्याला पेट्रोल मध्ये बदलून टाकू. ठीक आहे, उद्यापासून पेट्रोल यज्ञाची तयारी सुरू करा. संपूर्ण राज्यात याचा प्रचार केला गेला की उद्यापासून सुजाणगडमध्ये पेट्रोल यज्ञ सुरू करणार आहे. सगळ्या प्रजेला आव्हान आहे की पेट्रोल यज्ञासाठी 11 लाकडं एक लाकूड दान म्हणून द्यावे, म्हणजे तुम्हा सर्वांचे योगदान मिळेल. महाराजांचा विजय असो. चारही दिशांनी यज्ञ पंडितांना सहभागी होण्यासाठी बोलवलेलं आहे. यज्ञ सुरू करण्याची परवानगी द्या महाराज. परवानगी आहे. यज्ञ सुरू होतो. पूर्ण 18 दिवसांनंतर अग्निकुंडातून आवाज येतो, आम्ही प्रसन्न झालो, मागा काय हवं ते मागा. हे देवा, आमच्या राज्यातील प्रजा महाग पेट्रोलमुळे चिडलेली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विहिरींना पेट्रोलच्या विहिरी बनवून टाका. हे निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. आम्ही प्रसन्न झालो आहोत म्हणून आम्ही एका वर्षासाठी राज्यातील सगळ्या विहिरी पेट्रोलच्या करतो. राज्यातील सगळ्या विहिरी पेट्रोलने भरतात. राज्यात घोषणा केली जाते की प्रजेच्या मागणीनुसार विहिरीतून पेट्रोल काढण्यासाठी कोणताही कर आकारला जाणार नाही. सगळी प्रजा खुश होते. वा, पेट्रोल विहिरीतून काढा आणि जिकडे हवं तिकडे जा. आता आपलं सामान कमी किमतीत दुकानावर पोहोचेल. आता सामान कमी किमतीत विकेल, त्यामुळे ग्राहक खुश होतील आणि सामानही जास्त नेतील. हा, आणि भाजी सुद्धा कमी पैशात येईल. लवकरच पाण्याचा हाहाकार माजतो. शेतकऱ्यांच्या शेतातील पीक नष्ट व्हायला लागतं. महाराज महाराज महाराज, अनर्थ झाला. काय झालं मंत्रीजी? का आरडाओरडा करत आहात? महाराज, राज्यातल्या सगळ्या विहिरींमध्ये पाण्याऐवजी पेट्रोल भरलं गेलंय. हे तर चांगलं झालं मंत्रीजी. आपण यज्ञ तर त्यासाठीच केला होता.
हो महाराज, पण कुणी याचा विचार केला नाही की पाण्याचं रूपांतर पेट्रोल मध्ये झालं तर लोक पिणार काय आणि आंघोळ कशी करणार. पाणी नदी, तलाव आणि सरोवरातून काढून सगळ्या राज्यात पोहोचवण्याची व्यवस्था करा. राजांच्या आदेशाचं पालन होईल. राज्यातल्या सगळ्या घरात पिण्याचं पाणी पोहोचवलं जाऊ लागलं. आंघोळीचं पाणी विकत घ्यायला लागत होतं, जे पेट्रोलपेक्षाही महाग होतं. एका नगरात किशन दादा, तुमच्याकडे 1 तांब्या पाणी मिळेल का? रामधन दादा, आता तुमच्यापासून काय लपवणार. पाणी इतकं महाग आहे की 7 दिवसांपासून आंघोळ केली नाहीये. अर्धा तांब्या पाण्यामध्ये दिवस काढतोय. अरे रामधन दादा, देवाची शपथ, पूर्ण महिन्यात 1 बादली पाणी साठवलं होतं, तेही काल रात्री चोरीला गेलं. सलीम दादा, सगळ्यात आधी पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवा. दादा, मी तिकडूनच तर येतोय. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला 2 तांब्या पाणी मागतायत. सलीम मिया, पाणी बँकेतून कर्जावर घ्या, मग 1 ग्लास महिन्याच्या व्याजावर बँकेत पाणी परत करा. ठिकठिकाणी पाण्याचे ATM उघडले जातात. अनिता काकू, हे 1 ग्लास पाणी. माझे मामा 3 तांब्या पाणी काल घेऊन गेले होते. आणि इकडे बाळा, अगदी वेळेवर आलास. घरात अजिबात पाणी नाहीये. वरून पाण्याच्या चोरीच्या घटनाही खूप वाढल्यात. हो काकू, असं ऐकलंय की बँकेतील लॉकर मधून मूलचंद शेठचं 5 बादली पाणी चोरीला गेलं. त्याच्या तपासासाठी चौकशी समिती नेमली गेली आहे. राम राम राम, काय दिवस आलेत. लोक पाण्याचीही चोरी करू लागलेत. विहिरीमध्ये पेट्रोलचा साठा अजून 6 महिने बाकी होता. पाण्याची चोरी आणि काळ्या बाजारामुळे लोकांना पुन्हा राग उत्पन्न होतो. एका हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर साहेब, हॉस्पिटलच्या रुग्णांना पाणी चढवण्यासाठी पाणी नाहीये आणि सलाईन लागणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीये. हो, मी सरकारला या बाबतीत आधीच पत्र लिहिलं होतं. डॉक्टर साहेब, माझ्या मुलाला वाचवा. बघा ना, त्याला काय झालंय. नर्स, त्याला पाणी चढवण्याची व्यवस्था करा. त्याच्या शरीरात पाणी कमी झालंय. साहेब, 3 दिवस 1 तांब्या पाण्यासाठी घरोघरी फिरतोय मी. माझी आजी, माझी बायको, मुलं सगळे पाण्याविना मरणाच्या दारात आले आहेत. गरीब आहे साहेब, महागडं पाणी नाही विकत घेऊ शकत. हे घे काही पैसे, 2 तांब्या पाणी आणून सगळ्या परिवाराला दे. इथे तुझ्या मुलाचे आम्ही उपचार करत आहोत. रामधन त्या पैशातून 2 बाटल्या पाणी घेऊन घरी धावत जातो. पण रस्त्यात एका सायकलवाल्याला धडकल्यामुळे सगळं पाणी रस्त्यावर सांडतं. रामधन रडत म्हणतो, अरे कोणीतरी वाचवा, पाण्याविना माझं कुटुंब मरून जाईल. कोणीतरी वाचवा. रामधन, आता मी वाचू शकणार नाही. घशाला कोरड पडली आहे. हे देवा, माझ्या मुलांना वाचव. हे घे रामधन दादा, अर्धा ग्लास पाणी माझ्या घरात आहे. आजीला प्यायला द्या. रामधन आजी आणि आईला अर्धा अर्धा ग्लास पाणी पाजतो. तेवढ्यात त्याची मुलगी तहानेने बेशुद्ध पडते. रामधन जमिनीवर बसून रडायला लागतो. अचानक ढग गडगडतात आणि पाऊस पडायला लागतो. दादा, तो बघ पाऊस. देवाचे खूप खूप उपकार आहेत. या किसान, सलीम, गब्बर सगळे या आणि पावसाच्या अमृतधारांना मोठ्या मोठ्या भांड्यात जमा करा. हो दादा, सगळे या बाबा, आनंद साजरा करा, लवकर या. तेवढ्यात वरून आकाशवाणी सुरू होते. सुजाणगडाच्या गावकऱ्यांनो, आता तुम्हाला कळेलच की पाणी हेच जीवन आहे. आतापासून तुमच्या सर्व विहिरींमधलं पेट्रोल पाण्यात रूपांतरित होईल. विकास ही चांगली गोष्ट आहे, पण विकासाच्या आंधळ्या शर्यतीत निसर्गाशी खेळ नाही झाला पाहिजे. सुजाणगडाचे गावकरी पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे वैतागले होते. ते राजा रतनसिंग चव्हाणच्या विरोधात बंड करून उतरले होते. महाराजांचा विजय असो. बोल वीरभद्र, काय बातमी आहे? आपल्या राज्याची काय अवस्था आहे? मला माफ करा महाराज, पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे जनता खूप चिडलेली आहे. आपण काय करू शकतो मंत्री, ज्याच्यामुळे जनतेचा राग कमी होईल? महाराज, आपण पेट्रोलचा यज्ञ करून राज्यातल्या विहिरीतल्या पाण्याला पेट्रोल मध्ये बदलून टाकू. ठीक आहे, उद्यापासून पेट्रोल यज्ञाची तयारी सुरू करा.
संपूर्ण राज्यात याचा प्रचार केला गेला की उद्यापासून सुजाणगडमध्ये पेट्रोल यज्ञ सुरू करणार आहे. सगळ्या प्रजेला आव्हान आहे की पेट्रोल यज्ञासाठी 11 लाकडं एक लाकूड दान म्हणून द्यावे, म्हणजे तुम्हा सर्वांचे योगदान मिळेल. महाराजांचा विजय असो. चारही दिशांनी यज्ञ पंडितांना सहभागी होण्यासाठी बोलवलेलं आहे. यज्ञ सुरू करण्याची परवानगी द्या महाराज. परवानगी आहे. यज्ञ सुरू होतो. पूर्ण 18 दिवसांनंतर अग्निकुंडातून आवाज येतो, आम्ही प्रसन्न झालो, मागा काय हवं ते मागा. हे देवा, आमच्या राज्यातील प्रजा महाग पेट्रोलमुळे चिडलेली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विहिरींना पेट्रोलच्या विहिरी बनवून टाका. हे निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. आम्ही प्रसन्न झालो आहोत म्हणून आम्ही एका वर्षासाठी राज्यातील सगळ्या विहिरी पेट्रोलच्या करतो. राज्यातील सगळ्या विहिरी पेट्रोलने भरतात. राज्यात घोषणा केली जाते की प्रजेच्या मागणीनुसार विहिरीतून पेट्रोल काढण्यासाठी कोणताही कर आकारला जाणार नाही. सगळी प्रजा खुश होते. वा, पेट्रोल विहिरीतून काढा आणि जिकडे हवं तिकडे जा. आता आपलं सामान कमी किमतीत दुकानावर पोहोचेल. आता सामान कमी किमतीत विकेन, त्यामुळे ग्राहक खुश होतील आणि सामानही जास्त नेतील. हो, आणि भाजी सुद्धा कमी पैशात येईल. लवकरच पाण्याचा हाहाकार माजतो. शेतकऱ्यांच्या शेतातील पीक नष्ट व्हायला लागतं. महाराज महाराज महाराज, अनर्थ झाला. काय झालं मंत्रीजी? का आरडाओरडा करत आहात? महाराज, राज्यातल्या सगळ्या विहिरींमध्ये पाण्याऐवजी पेट्रोल भरलं गेलंय. हे तर चांगलं झालं मंत्रीजी. आपण यज्ञ तर त्यासाठीच केला होता. हो महाराज, पण कुणी याचा विचार केला नाही की पाण्याचं रूपांतर पेट्रोल मध्ये झालं तर लोक पिणार काय आणि आंघोळ कशी करणार. पाणी नदी, तलाव आणि सरोवरातून काढून सगळ्या राज्यात पोहोचवण्याची व्यवस्था करा. राजांच्या आदेशाचं पालन होईल. राज्यातल्या सगळ्या घरात पिण्याचं पाणी पोहोचवलं जाऊ लागलं. आंघोळीचं पाणी विकत घ्यायला लागत होतं, जे पेट्रोलपेक्षाही महाग होतं. एका नगरात, किशन दादा, तुमच्याकडे 1 तांब्या पाणी मिळेल का? रामधन दादा, आता तुमच्यापासून काय लपवणार. पाणी इतकं महाग आहे की 7 दिवसांपासून आंघोळ केली नाहीये. अर्धा तांब्या पाण्यामध्ये दिवस काढतोय. अरे रामधन दादा, देवाची शपथ, पूर्ण महिन्यात 1 बादली पाणी साठवलं होतं, तेही काल रात्री चोरीला गेलं. सलीम दादा, सगळ्यात आधी पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवा. दादा, मी तिकडूनच तर येतोय. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला 2 तांब्या पाणी मागतायत. सलीम मिया, पाणी बँकेतून कर्जावर घ्या, मग 1 ग्लास महिन्याच्या व्याजावर बँकेत पाणी परत करा. ठिकठिकाणी पाण्याचे ATM उघडले जातात. अनिता काकू, हे 1 ग्लास पाणी. माझे मामा 3 तांब्या पाणी काल घेऊन गेले होते. आणि इकडे बाळा, अगदी वेळेवर आलास. घरात अजिबात पाणी नाहीये. वरून पाण्याच्या चोरीच्या घटनाही खूप वाढल्यात. हो काकू, असं ऐकलंय की बँकेतील लॉकर मधून मूलचंद शेठचं 5 बादली पाणी चोरीला गेलं. त्याच्या तपासासाठी चौकशी समिती नेमली गेली आहे. राम राम राम, काय दिवस आलेत. लोक पाण्याचीही चोरी करू लागलेत. विहिरीमध्ये पेट्रोलचा साठा अजून 6 महिने बाकी होता. पाण्याची चोरी आणि काळ्या बाजारामुळे लोकांना पुन्हा राग उत्पन्न होतो. एका हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर साहेब, हॉस्पिटलच्या रुग्णांना पाणी चढवण्यासाठी पाणी नाहीये आणि सलाईन लागणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीये. हो, मी सरकारला या बाबतीत आधीच पत्र लिहिलं होतं. डॉक्टर साहेब, माझ्या मुलाला वाचवा. बघा ना, त्याला काय झालंय. नर्स, त्याला पाणी चढवण्याची व्यवस्था करा. त्याच्या शरीरात पाणी कमी झालंय. साहेब, 3 दिवस 1 तांब्या पाण्यासाठी घरोघरी फिरतोय मी. माझी आजी, माझी बायको, मुलं सगळे पाण्याविना मरणाच्या दारात आले आहेत. गरीब आहे साहेब, महागडं पाणी नाही विकत घेऊ शकत. हे घे काही पैसे. 2 तांब्या पाणी आणून सगळ्या परिवाराला दे. इथे तुझ्या मुलाचे आम्ही उपचार करत आहोत. रामधन त्या पैशातून 2 बाटल्या पाणी घेऊन घरी धावत जातो. पण रस्त्यात एका सायकलवाल्याला धडकल्यामुळे सगळं पाणी रस्त्यावर सांडतं. रामधन रडत म्हणतो, अरे कोणीतरी वाचवा, पाण्याविना माझं कुटुंब मरून जाईल. कोणीतरी वाचवा. रामधन, आता मी वाचू शकणार नाही. घशाला कोरड पडली आहे. हे देवा, माझ्या मुलांना वाचव. हे घे रामधन दादा,
अर्धा ग्लास पाणी माझ्या घरात आहे, आजीला प्यायला द्या. रामधन आजी आणि आईला अर्धा अर्धा ग्लास पाणी पाजतो. तेवढ्यात त्याची मुलगी तहानेने बेशुद्ध पडते. रामधन जमिनीवर बसून रडायला लागतो. अचानक ढग गडगडतात आणि पाऊस पडायला लागतो. दादा तो बघ पाऊस. देवाचे खूप खूप उपकार आहेत. या किसान, सलीम, गब्बर सगळे या आणि पावसाच्या अमृतधारांना मोठ्या मोठ्या भांड्यात जमा करा. हो दादा, सगळे या बाबा, आनंद साजरा करा, लवकर या. तेवढ्यात वरून आकाशवाणी सुरू होते. सुजाणगडाच्या गावकऱ्यांनो, आता तुम्हाला कळेलच की पाणी हेच जीवन आहे. आतापासून तुमच्या सर्व विहिरींमधलं पेट्रोल पाण्यात रूपांतरित होईल. विकास ही चांगली गोष्ट आहे, पण विकासाच्या आंधळ्या शर्यतीत निसर्गाशी खेळ नाही झाला पाहिजे. अगरतला गावामध्ये आज पण लोक शेती वगैरे करूनच आपलं जीवन काढतात. त्यांच्याकडे इतर आणखीन काही दुसरं काम नव्हतं. पण जसं जसं ह्यांच्या गावामध्ये जनसंख्या वाढत जात होती, तसं तसं शेत पण कमी पडत जात होते. जे एक समस्याचं समाधान करण्यासाठी मुखिया सगळ्या गाववाल्यांना पंचायतमध्ये बोलवतो. तसं तर पंचायत प्रत्येक वेळेस वैयक्तिक भांडणं सोडवण्यासाठी बोलवले जायची, पण ह्या वेळेस समस्येसाठी बोलवली आहे. ती आपल्या सगळ्या गावकऱ्यांची समस्या बनली आहे. आपल्या सगळ्यांची समस्या? पण आम्हा शेतकऱ्यांना तर काहीच समस्या नाहीये. अच्छा, तर तुझ्या शेतात होणारं उत्पन्न तुझ्या पूर्ण परिवाराला पुरतं सगळं ते? नाही होत मालिक. पहिले घरात 4 लोक होते, पण जेव्हापासून 2 मुलांचं लग्न झालं आहे आणि मुलं झाले आहेत, अन्नाची खूप कमी झाली आहे. तर ही काय समस्या नाहीये का? आणि अशी ही समस्या सगळ्यांच्या घरी चालू आहे. बरोबर आहे मालिक. समस्या काय? हे तर मोठं संकट आहे. मी तर काही वेगळंच समजलं होतो. मला माफ करा. तर कोणाकडं याचा काही उपाय आहे? कारण आपल्या घरामध्ये सदस्य तर वाढतच जातील, पण आपल्या गावात तेवढंच शेत आहे जेवढं 20 वर्षापूर्वी होतं. माझं म्हणणं असं होतं की आपण सरकारकडे काही मागणी केली पाहिजे. त्यांनी आपली काही मदत केली पाहिजे. आपण सरकार पुढे कधी हात पसरणार नाही. जोपर्यंत आपले हात काम करत आहेत तोपर्यंत सरकार पुढे हात फैलायचे नाही. जेणेकरून या गोष्टीवर आपणच काम केलं पाहिजे. हलकूची बायको खूप वेळापासून सगळ्यांचं बोलणं ऐकत होती. तिला काहीतरी सांगायचं होतं, पण पंचायतमध्ये आजपर्यंत बायकांनी कधीही आपली आवाज नाही उचलली होती, म्हणून ती बोलण्याच्या आधी घाबरत होती. मालिक, माझी बायको काही बोलायची इच्छा दर्शवत आहे. जर ह्या पंचायतीने हिला बोलायची इजाजत दिली तर. आजपासून सगळ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. आपलं गाव जरी विकासाच्या बाबतीत मागं असेल तरी पण आपले विचार मागे नसले पाहिजे. आजपासून आपल्या गावात कधीही स्त्री आणि पुरुषामध्ये काही भेदभाव नसला पाहिजे. हो, धन्यवाद. तर काय मी काही बोलू शकते का? आजपासून तू बोलू पण शकतेस आणि मी ऐकलं आहे तू शिकलेली आहेस आणि तुला वाटलं तर गावातील मुलांना शिकवू पण शकतेस. हो, मी ते म्हणत होते की जेव्हा आपण ह्या गावामध्ये आलो होतो तेव्हा इथे एक पण शेत नव्हतं आणि आम्ही सगळ्यांनी आपापल्या गरजेच्या हिशोबाने जमीन खोदून शेत बनवले. तर आज जेव्हा परत जरूरत आहे तर आपण परत खोदून नवीन शेत का नाही बनवून देत? हा, तू बरोबर बोलत आहेस. आम्ही तेव्हा पण महिन्यासाठीला घाबरत नव्हतो आणि आत्ता पण घाबरत नाहीत. पण गोष्ट अशी आहे, काम कुठं करणार? खाली जमीन तर कुठंच उरली नाहीये आणि जंगलाला कापून जंगली जनावरांचं घर खाली उदास नाही करू शकत. जर काय आपण डोंगराच्या मागच्या जाग्याटी थोडं काम सुरू केलं तर? ती जमीन खूप बंजर आहे आणि तिथं खूप मोठे मोठे दगड पण आहेत. त्यांना बाजूला करणं मुश्किल आहे. आपल्याकडे आणखीन दुसरा काही रस्ता नाही आहे आणि काही वेळ पहिला तुम्हीच बोलला
की जोपर्यंत आपले हातपाय बरोबर आहेत आपल्याला मेहनत करण्यापासून मागे नाही हटायला पाहिजे. सगळेजण चुन्नीचं बोलणं आणि विचारांपासून सहमत होतात आणि डोंगराच्या मागच्या जमिनीला खोदून तिथे शेत बनवण्याचा फैसला करतात. दुसऱ्या दिवशी सगळेजण कुदाल, फावडा आणि हातोडा आणि बाकीचं सामान घेऊन तिथे पोचतात. आपण आलो तर आहोत, पण हे काम सोपं नसणार आहे. तेवढं कठीण पण नाही आहे जेवढं वाटत आहे, आणि आपण एकटे पण तर नाही आहोत. मला तर माहीतच नव्हतं माझी बायको एवढ्या मजबूत विचारांची आहे. मला पण नाही माहीत होतं की तुम्ही एवढे कमजोर आहात. थोडं वेळ काम करूनच तुम्ही दमला. आता नाही होत चुन्नी, माझी जवानी गेली आहे. खरं सांगू, माझ्यामध्ये शेती करायची पण ताकद नाही उरली आहे. गुडघे खूप दुखतात, पण मी कोणाला सांगत नाही. आणि असं सांगून पण काय होणार आहे. एवढं बोलून हलकू कुदाळ घेतो आणि परत खोदायला सुरुवात करतो. पण चुन्नी त्याच्याकडे जाऊन त्याच्या हातामधून कुदाल घेते. खरंच बोलत आहे, मला ह्या बाबतीत काहीच माहीत नव्हतं. नाहीतर कधी पण मी तुम्हाला इथे काम करण्यासाठी नाही बोलवले असते. आजपासून तुम्ही आराम करा. जोपर्यंत माझ्यामध्ये ताकद आहे मी आपल्या दोघांसाठी एकटीच मेहनत करू शकते. तसं तर मी ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत, पण कधी कधी असं वाटतं मागच्या जन्मामध्ये नक्कीच मी काही पुण्य केलेलं असेल, जे की मला तुझ्यासारखी संस्कारी आणि पतिव्रता पत्नी मिळाली आहे. अच्छा, आजपर्यंत तुमच्या तोंडातून मी असं काही नाही ऐकलं. खूप वेळेस विचार केला बोलू, पण टाईमच नाही भेटला. आणि विचार केला आज नाही बोललो तर कधी बोलणार. अच्छा, ठीक आहे. आता मला काम करायला द्या. चुन्नी आणि बाकीची लोक दिवस रात्र खुदाई करतात. आणि एक दिवस खुदाई करत करत चुन्नीला जमिनीच्या आत खूप सगळ्या देवांच्या मूर्त्या भेटतात. सगळेजण इकडे या, लवकर या. मूर्त्या पाहून सगळेजण आनंदात येतात. ही फक्त देवांच्या मूर्त्या नाही आहेत, खरं तर हे देवाचा सगळ्यांना आशीर्वाद भेटला आहे. आता आपण सगळे मिळून मंदिर बनवून या मूर्त्यांना गावामध्ये स्थापित करूयात. गाववाले मिळून आपल्या हाताने गावामध्ये 4 मंदिर बनवतात आणि 4ही मूर्त्यांना वेगवेगळ्या मंदिरमध्ये स्थापित करून देतात. जेव्हा आजूबाजूला ही खबर पसरते तर दूर दूरून लोक ह्या मूर्त्यांची दर्शन करण्यासाठी येतात. अरे वा, एवढी सुंदर मूर्ती तर मी आजपर्यंत नाही बघितली. असं वाटत आहे देवाने स्वतःच दर्शन दिलं आहे. बरोबर बोललात. जेव्हा आम्ही यांना पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा आम्हाला पण असंच वाटलं होतं. हे मी काही पॅकेट अगरबत्ती घेऊन आलोय. इथं हे देवळातच ठेवतो. तुम्ही याला दररोज लावत जा. मुखिया बघतो की जे सगळे जण बाहेरून दर्शनसाठी येतात तेव्हा ते अगरबत्त्या बाहेरूनच विकत घेऊन येतात. ज्याने त्याच्या डोक्यामध्ये एक विचार येतो आणि तो परत गाववाल्यांना एकत्रित करतो. हे बघा, मी आज सगळ्यांचा जास्त वेळ नाही घेणार आहे. फक्त एवढंच बोलायचं आहे की आपल्या गावात जे लोक दर्शनासाठी येतात आणि अगरबत्ती बाहेरून आणतात, पण त्याच अगरबत्ती आपण स्वतः बनवल्या तर कसं होईल? खूप चांगली गोष्ट आहे, पण अगरबत्ती बनवणार कसं आपण? आपण अगरबत्तीचे झाड लावायचे. अगरबत्तीचे झाडं? पण कसे? हे बघा, अगरबत्तीमध्ये बांबूच्या लाकड्यांचा प्रयोग होतो आणि सुगंधासाठी गुलाबाची फुलं. आपण ह्या दोघांची शेती करू. बाकी गाय तर आपल्या सगळ्यांच्या घरी आहे. त्याचं शेण उदबत्तीसाठी सगळ्यात छान असतं. तुझे विचार खरंच खूप चांगले आहेत. हलगू, तुझी पत्नी खूप समजूतदार आहे. काय विचार करून लग्न केलं होतंस तू? मी पण हाच विचार करत आहे की माझ्यासारख्याला अशी बायको कशी मिळाली. कशी पण भेटू दे, तुझ्याबरोबर हिनं गावाचा पण भलं केलं आहे. ते सर्वजण आपापल्या शेतामध्ये बांबूचे झाड आणि गुलाबचे पौधे लावतात. काहीच वेळानंतर हे पौधे तयार होऊन जातात. बांबू आता तयार झालं आहे. आपण ह्या कोमल बांबूपासूनच उदबत्त्या तयार करूया. सर्वजण आपापल्या उगवलेल्या बांबूंना कापायला लागतात आणि त्यांना बारीक बारीक कापून उदबत्त्यांच्या नापाचे तुकडे बनवतात.
ह्यानंतर गाईच्या शेणाला गुलाबाच्या पाण्याने गुंतून त्याचा लेप बांसच्या तुकड्यांवर चढवलं जातं आणि उदबत्त्या बनवून तयार करून दिली जाते. आपण छोटासा लघु उद्योग बनवला आहे. आता लवकरच ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, कारण जे पण मंदिरामध्ये येतील ते अगरबत्ती इथूनच विकत घेतील. आता जो पण श्रद्धाळू बाहेरून तिथे दर्शनसाठी यायचे, गाववाले त्यांना गावची बनलेली उदबत्ती विकत घेण्यासाठी सांगायचे. आणि हळूहळू सगळ्यांना हे कळून जातं की अगरतला गावाच्या लोकांनी उदबत्त्या बनवायला सुरुवात केली आहे, ज्याने गावापासून दूर एक उदबत्ती बनवणाऱ्या माणसाचा खूप नुकसान व्हायला लागतो. आजपर्यंत शिवम नावाचीच अगरबत्ती प्रत्येक मंदिरात लावल्या जायची, पण जेव्हापासून अगरतलावाल्यांनी अगरबत्ती बनवायला सुरुवात केली आहे तेव्हापासून शिवम नावाची अगरबत्ती विकायचीच बंद झाली आहे. काहीतरी दिमाग लावावं लागेल. शिवमला जेव्हा दुसरा कोणताच पर्याय सुचत नाही तर तो गावामध्ये येऊन इकडच्या मुखियाला ह्या गोष्टीबद्दल सांगतो. मुखियाजी, तुम्ही तर खूप वर्षापासून मी बनवलेल्या अगरबत्ती मंदिरामध्ये लावायचे, ह्यामुळं मला माझ्याबद्दल सांगायची गरज नाही आहे. पण हो, माझी जी हालत आजकाल झाली आहे ना, ह्याबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या मागे तुमच्या गावाचा हात आहे. आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा, पण जोपर्यंत मला समजतं ह्या गावातील लोकांनी आजपर्यंत असं कोणतं काम केलं नाही ज्यामुळं दुसऱ्या कोणाचं नुकसान होईल. तरी पण तुम्ही म्हणत आहात तर यामागं नक्कीच काही कारण असेल. कारण हे आहे, जेव्हापासून तुमच्या गावातील लोकांनी अगरबत्ती बनवायला सुरुवात केली आहे तेव्हापासून मी बनवलेली अगरबत्ती कोणीच घेत नाहीये. पण आम्ही हे सगळं तुमचं काम बंद करण्यासाठी केलं नव्हतं, हे गावाच्या रोजगारासाठी केलेलं आहे. पण ह्यामुळं काम तर माझंच बंद झालं ना. आणि तसं पण तुमच्याकडं जीवन जगण्यासाठी शेती आहे, तुम्ही शेती का नाही करत? आम्ही तर आहोतच शेतकरी, पण जेव्हापासून गावामध्ये मंदिर बनले आहेत आम्ही अगरबत्ती बनवायला सुरुवात केली आहे, कारण आमच्या आवश्यकता पण दिवसेंदिवस वाढत आहेत. पण तुमच्या गावातील लोकांना हे काम बंद करावं लागेल. हे बघा, आम्ही कोणाचं वाईट तर करत नाही आहेत, त्यामुळं हे काम तर बंद नाही करू शकत. आणि तसं पण तुमच्याकडं दुधाचा खूप मोठा व्यवसाय आहे. आजूबाजूच्या सगळ्या गावांचं दूध तुमच्याच डेअरीला चाललं जातं, तर तुम्हाला पैशाची कसली कमी? तुम्ही हे बरोबर करत नाही आहेत. तुम्हा सगळ्यांना याची किंमत मोजावी लागेल. शिवम गावाच्या मुखियाला धमकी देऊन तिथून निघून जातो. पण रागात त्याने जे केलं त्याने काहीच नाही झालं. मुखिया आणि बाकीचे गाववाल्यांनी उदबत्त्या बनवायचं नाही सोडलं. मला असं वाटतं की हे लोक असं नाही ऐकणार. आता काहीतरी वेगळा विचार नक्कीच करावे लागेल. मला असं वाटतं यांच्या बांबूच्या शेतीला संपवून टाकावं लागेल. तेव्हा नाही राहणार बांबू आणि नाही बनणार अगरबत्ती. आता शिवम रात्री गपचूप एक मशाल घेऊन गाववाल्यांच्या शेतांमध्ये जातो आणि एक एक करून सगळ्या बांबूच्या झाडांमध्ये आग लावून टाकतो. आणि बघताच बघता सगळे झाड आगमध्ये जळून राख होऊन जातात. आता मी पण बघतो की तुम्ही अगरबत्ती बनवता ह्या जळलेल्या कोळसांची खिचडी. सकाळी उठल्यानंतर गाववाले बघतात की त्यांचे बांबूचे सगळी झाडं जळून राख झाले आहेत. हे बघून सगळेजण खूप जास्त दुःखी होऊन जातात. मुखियाला अंदेशा होऊन जातो की कुठं ना कुठं हे शिवमचंच काम आहे. पण एखादी सबूत नसल्यामुळे तो काहीच नाही करू शकला होता. आता तर आपल्या सगळ्यांचं खूप नुकसान झालं आहे आणि नवीन झाडं उगायमध्ये खूप वेळ लागणार. हे सगळं नुकसान जाणून बुजून केलेलं आहे. पण आता काय पर्याय आहे? मला तर काहीच सुचत नाही आहे. आता आपले देवच आपल्याला रस्ता दाखवतील. मुखिया आणि बाकीचे गाववाले मंदिरमध्ये जातात आणि तिथे आपली बनवलेली अगरबत्ती जळून पूजा करायला लागतात. अगरबत्तीच्या पूर्ण जळल्यानंतर जो त्याचा खालचा भाग उरून जातो, स्वच्छता करल्यानंतर मुखिया त्यांना कचऱ्याबरोबर उचलून मंदिरच्या मागच्या जाग्याटी टाकून देतो. आणि दुसऱ्या दिवशी तिथे
एक अगरबत्तीचं मोठं झाड उगवलेलं होतं आणि त्याच्यावर खूप सगळ्या अगरबत्त्या लागलेल्या होत्या. अरे, हा तर चमत्कार झाला. चिन्नी सगळ्यांना मंदिर जवळ बोलावते. हे बघा, मी सकाळी पूजा करण्यासाठी इथे आले आणि बघितलं की अगरबत्तीच्या झाडातून अगरबत्त्या खाली पडत आहेत. मुखिया झाडाच्या खालून अगरबत्त्या उचलतो आणि त्यांची सुगंध घ्यायला लागतो. हे तर तशाच सुगंधित अगरबत्ती आहेत जशा आपण बनवत होतो. सगळे गाववाले ह्याला देवाचा आशीर्वाद समजून ह्या अगरबत्त्यांना मंदिरमध्ये जाळवतात. दुसरीकडे पंचायत बसवली जाते. इथे सर्वजण मिळून शिवमला गावातून दूध न देण्याचा निर्णय घेतात. ज्याप्रमाणे त्या दिवशी शिवमने तुम्हाला धमकी दिली होती, मला तर असंच वाटत आहे आपल्या शेतात आग त्यांनीच लावली असेल. का नाही आजपासून आपण आपल्या गावचं दूध देणंच बंद करू, तेव्हा त्याची अक्कल जागेवर येईल. बरोबर बोललास तू. अशा लोकांसोबत असंच वागलं पाहिजे. जेव्हा ही गोष्ट शिवमला कळते तर तो गावामध्ये येऊन सगळ्यांकडून माफी मागतो आणि आतापासून सगळ्यांना त्यांच्या दुधाची बरोबर किंमत देण्याची पण गोष्ट करतो. सर्वजण त्याला माफ करतात. आजपासून मी तुमच्याबद्दल कधीच वाईट विचार नाही करणार. सगळ्या लोकांबरोबर शिवम पण झाडातून अगरबत्त्या घेऊन मंदिरमध्ये पूजा करतो.